सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण अखेर उपयुक्त पातळीमध्ये आलं आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास प्लसमध्ये आलं आहे, उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये आलं आहे। आज सकाळी 9 वाजताची जर आपण अपडेट पाहिली तर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तो विसर्ग जवळपास 30,000 क्युसेस इतका झाला आहे आणि उजनी धरण हे आज सकाळी 9 वाजता 0.07% उपयुक्त पाणी पातळीमध्ये आले। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून 18 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं होतं। 14 मेपर्यंत ते धरण वजा 22.96 म्हणजे 23% इतकं होतं आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला। उजनीत येणारी दौंडवरची आवक असेल किंवा उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरण मे महिन्यामध्ये आवक सुरू झाली आणि आज 27 मे रोजी धरण उपयुक्त पातळीमध्ये आलं आहे। ही सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण सोलापूर जिल्ह्याच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा उजनी धरण होतोय। त्याच पद्धतीनं पुणे आणि नगर जिल्ह्याला सुद्धा या उजनी धरणातून पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यासाठी उजनी धरण हे अतिशय उपयुक्त आहे। केवळ 13 ते 14 दिवसामध्ये धरण हे 23% भरलं आहे। सर्वात मोठं असणारं उजनी धरण याची क्षमता 110% इतकी 117 TMC पाणी साठवण्याची क्षमता उजनी धरणामध्ये आहे आणि ऐन मेच्या अखेरीसमध्ये उजनी धरण हे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये आल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून आणखीन सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा आज अंदाज सांगितला आहे। त्यामुळं कदाचित उद्यासुद्धा या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तुर्तास आजची महत्त्वाची बातमी, उजनी धरण हे मेमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये आलेलं आहे।